नमस्कार सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी माझ्या आईकडे आलेले आहे आणि ती बासुंदी बनवत आहे. चला त्याची रेसिपी सांगते तुम्हाला. एका पातेल्यामध्ये आईनं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये साखर टाकून त्यामध्ये आता खवा टाकून घेत आहे. खवा टाकून झाला की हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण तळाला लागू नये म्हणून एकसारखं फिरवत राहायचं आहे त्याला. अजून खवा पूर्ण दुधामध्ये वितळलेला नाही, त्यामुळे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे. आता त्यामध्ये बारीक केलेली वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. आई तर बासुंदीमध्ये वेलची पावडर टाकत आहे. पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. हे बघा किती छान बासुंदीला उकळी आलेली आहे. खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम बासुंदी छान दिसत आहे ना. आता आई ते भात बनवत आहे. त्यासाठी एका कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरं टाकून तमालपत्री टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ, मॅपको वाटाणा, थोडेसे शेंगदाणे टाकून परतवून घेतलेलं आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आहे. त्यानंतर भाताचा मसाला टाकून घेतलेला आहे आईनं. जो आपण मसाले भातासाठी वापरतो ना तो, नाही तर म्हणशील आता भाताचा मसाला आणि कसला. आता यात आईने पाणी ओतलेलं आहे. ती तिच्या अंदाजाने करत आहे, त्यामुळे आज काय मी तुम्हाला प्रमाण सांगणार नाही. तिचं ती बनवत आहे, मी फक्त व्हिडिओ करत आहे. थोडीशी वेलचीसुद्धा टाकलेली आहे आईनं. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. 2 ते 3 शिट्ट्यानंतर आपला भात तयार आहे. त्यानंतर आई इथं पनीर वटाण्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, त्यानंतर थोडंसं खोबरं चिरून घेत आहे. तीळ, जिरं भाजून घेतलेले आहे. खोबरं खाणार का विचारते बघा. त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आईने गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की पनीर तळून घ्यायचं आहे. तुमच्या इथं पण असंच पनीर मिळतं का नक्की सांगा. पाक चुर्रा झाला आहे पनीरचा. शेवटला दाखवते व्हिडिओच्या. त्यानंतर पनीर थोडंसं तेलावरती तळून घेतल्यानंतर एका ताटामध्ये आईनं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता तो या तेलामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता पनीर मसाला टाकून, लाल तिखट टाकून, मीठ टाकून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे. मला म्हणते सांग गुळाचा तुकडा पण टाकलाय म्हणून. त्यानंतर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो मॅपको वाटाणा होता तो स्वच्छ धुवून जरासा उकडून घेतलेला आहे. आता तो या मसाल्यामध्ये टाकूया. व्यवस्थित परतवून घेऊया.
2 ते 3 मिनटं वाफ काढून घेऊया. त्यानंतर जे आपण पनीर थोडं थोडं तळून घेतलं होतं तेलावर, ते यामध्ये टाकून घेऊया. हे बघा पनीर, तुम्हाला सांगितलं होतं ना पाक चुरा झालाय म्हणून त्याचा. त्यानंतर वाटाणे आणि पनीर मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे. आता म्हणशीला एवढं पाणी कशाला घातले, नंतर शेवटला बघा व्यवस्थित भाजीला व्यवस्थित पुरलेलं आहे एवढं पाणी शिजण्यापुरता. भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यामध्ये आईनं बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. मस्तपैकी मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे. कसं वाटलं आजचं जेवण नक्की सांगा. धन्यवाद.